कृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशात सर्वांच्या गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर बघू शकता आपल्याली कढी एकच नंबर अशी झालेली आहे. अजिबात फुटलेली नाही, अशा ठिकऱ्या वगैरे काही झालेल्या नाही. अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा कढी बनवायची असेल, ज्यांना कढी भात आवडतो त्यांच्यासाठी आजची ही रेसिपी आहे. खूप छान अशी मस्त कढी झालेली आहे, एकच नंबर अशी. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कढी बनवू शकता. खूप चविष्ट आणि खूप सुंदर अशी मस्त कढी होते. चवीला पण खूप छान होते, टेस्ट एक नंबर असते. तुम्ही जर एकदा जर केली तर तुम्ही फक्त एक चमचा जर पिले तर तुम्हाला असं वाटेल किती पिऊन किती नाही, खायचं तर विषयच राहणार नाही. एवढी छान अशी आपल्याला कढी होते. तर अशीच कढीची रेसिपी बघायची असेल तर गौरी चॅनलवर नवीन असेल तर गौरी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि एकदम सुंदर अशी छान अशी कढी कशी बनवायची ते आपण बघूया. कढी बनवायची म्हटल्यानंतर कढी फुटल्या जाते किंवा कोणाची कढी व्यवस्थित जमत नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे मिरची काढून घ्यायची. मिरची आपण मिक्सरला बारीक दळून घेऊया. थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 9 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. तुम्हाला जर जास्त तिखट नको असेल तर मिरच्या कमी करा. ह्या मिरच्या तिखट नाही म्हणून मी जास्त मिरची घातली. 1 कांडी लसणाची घेतलेली आहे, सोलून मिक्सरला बारीक दळून घेऊया. मिरची दळून घेतलेली आहे. आपण मिरची प्लेटमध्ये काढून घेऊया. मिरची आपण डिशमध्ये काढून घेतलेली आहे. आता इथे घ्यायचं आहे आपल्याला दही. दही आंबट नसावं, आंबट जर असेल तर कमी वापरायचं. तर इथे मी दही घेणार आहे 3 ते 4 चमचे. दही आंबट नाही आहे म्हणून जास्त दही घेणार आहे. याच्यातच आपल्याला बेसन घ्यायचं आहे. बेसन आपल्याला घरचंच आहे, दुकानचं नाही. दुकानचं असेल तर चाळून घ्यायचं. 2 चमचे बेसन घेतलेलं आहे मी इथे. खूप सारे घट्ट नको व्हायला म्हणून थोडंसं 2 चमचे घेतले. मिक्सरला फिरवून घेऊया. अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घ्यायचं. छान फिरवून झालेलं आहे. आता आपण डायरेक्ट फोडणी घालून घेऊया कढीला. इथे आपण पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे, गॅस चालू केलेला आहे. पातेलं छान गरम झालेले आहे. तेल घालून घेऊया. 2 चमचे तेल घालून घेतले इथे. तेल छान गरम झालेले आहे. 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी घालून घेऊया. जिरे मोहरी छान तडतडलेली आहे. आलं लसूण पेस्ट हिरवी मिरचीची आपण घालून घेऊया. हिरवी मिरची छान परतवून घ्यायची आहे. अर्धा चमचा हळद पावडर घालून घेऊया. जास्त स्ट्रॉंग नाही म्हणून थोडीशी जास्त घालते. जास्त स्ट्रॉंग असेल तर कमी वापरायची हळद पावडर. थोडंसं हिंग घालून घेऊया. मिरची छान परतवून झालेली आहे. कढीपत्ता कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर कढीपत्ता मिरची छान परतवून झालेली आहे. अशा पद्धतीने परतून घ्यायची छान. आता इथे आपण मिक्सरला फिरवलेलं दही आणि बेसनमध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि फोडणी घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मोकळं करून घ्यायचं. छान घट्टसर असं तर मोकळं होऊन जाईल. छान फोडणी देऊन घ्यायची. मिक्सरचं भांडं धुवून आपल्याला कढी वाढवून घ्यायची. किती कढी बनवायची तुम्हाला त्यानुसार कढी बनवून घ्यायची. इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे कढीमध्ये. तर इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे. कढी छान अशी आपल्याला उकळून घ्यायची आहे. अजिबात घाबरायचं नाही की आपली कढी फुटणार आहे. तर अजिबात कढी फुटणार नाही, काही नाही. छान मस्त उकळी घ्यायची आहे. अजिबात गडबडायचं नाही. अशा पद्धतीने तुम्ही जर कढी बनवली तर बिलकुल फुटणार नाही, काहीच नाही. छान कढी होणार. छान अशी मस्त उकळी आलेली आहे. तर बघू शकता कढी वरती येऊ राहिलेली आहे. अजिबात पण आपल्याला कढीला फुटणार नाही, काही नाही. छान अशी मस्त कढी होणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा कढी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नीट व्यवस्थित बघा. मी काय कसं केलं ते सुद्धा शेवटपर्यंत ट्रिक्स वापरा. अशा पद्धतीनेच कढी बनवा. तुमची सुद्धा कढी अजिबात फुटणार नाही. अशा पद्धतीने तुमची कढी होणार. मी तुम्हाला थंड झाल्यावर सुद्धा दाखवणार आहे. थंड झाल्याच्या नंतर सुद्धा आपण बघणार आहोत कढी कशी झाली कशी नाही. तुम्हाला वाटेल का आमच्यासमोर गॅस बंद केला चालू असतानाच, तर असं पण नको व्हायला. आमच्यासमोर थोडीशी उकळी घेतली तर मी उकळी अजून घेते. तर बघू शकता अजून वरती कढी येते. छान मस्त कढी उकळते. तर छान अशी मस्त उकळी आलेली बघू शकता. अजिबात कढी फुटत नाही, काही नाही. तुम्ही अशा पद्धतीने कढी बनवून बघा. तुम्हाला जर वाटत असेल थोडंसं तर कढीमध्ये गूळ घालून घ्या. गूळ घातल्यावर पण कढी एकच नंबर होते. थोडीशी दही आंबट असेल तर गूळ घाला. गूळ आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर नाही घातलं तरी काही नाही. पण मला कढीमध्ये थोडंसं गूळ आवडतोच. पण दही आंबट नाही आहे तर मग मी नाही घातलं.
गूळ घातल्यानंतर कढी खूप छान होते. तर बघू शकता आपल्याला छान अशी मस्त कढी उकळलेली आहे. आता गॅस बंद करूया. आता कढी वरती जाण्याच्या मार्गावरती आहे, तर आपण गॅस बंद करूया. अशा पद्धतीने कढी उकळून घ्यायची. उकळी यायला लागली, वरती जायला लागली, एकदा दोनदा हलवून घ्यायची छान अशी मस्त, आणि मग गॅस बंद करायचा. अजिबात फुटत नाही, काही नाही, छान अशी मस्त होते. मी तुम्हाला तीनदा सांगते, सारखी सांगते तर कढी फुटत नाही, काही नाही. काही लोक खूप घाबरते कढी फुटेल की काय, उकळी घेऊ का नको घेऊ. मग ती जर चांगली उकळ छान अशी मस्त लागत नाही ती कढी खायला. तर आता आपण गॅस बंद करूया. छान अशी मस्त कढी उकळलेली आहे. कढी वरती येते म्हणून मी गॅस बंद करते. छान अशी मस्त घट्टसर कढी झालेली. मी तुम्हाला थंड झाल्यावर सुद्धा दाखवणार आहे कढी कशी झाली त्या पद्धतीने, अशा पद्धतीने. तर चला बघूया थंड झाल्याच्या नंतर. थंड झाल्यानंतर कढी बघू शकता किती छान अशी मस्त झालेली, तरी पण छान अशी मस्त वरती आलेली आहे. अजिबात कढीच्या अशा ठिकऱ्या वगैरे काही झालेल्या नाही. छान अशी मस्त कढी झालेली आहे. तर आजच्या कढीची रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की मला कमेंट करून सांगा. रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा, आणि अशा पद्धतीने कढी नक्की बनवून बघा. धन्यवाद.